अर्थाने जर पाहिलं तर भारत देशामध्ये बोललं जायचं की शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अहो, शेतकरी जर अर्थव्यवस्थेचा कणा असता आणि तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जर पाहिलं असतं तर त्या शेतकऱ्याचा आज पाठीचा कणा मोडला नसता. तुमच्यासारख्या निर्लज्ज राजकारण्यांमुळे शेतकऱ्यांवरती आत्महत्या आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. घरामध्ये अन्नाचा दाणा शिल्लक नसताना शेतामध्ये जे थोडंफार पीक घेऊन आपल्या उद्याच्या संसाराची चिंता करणारे शेतकरी, हे पहा, हा कांदा आहे शेतकऱ्यांचा. काढणीला आला होता, चांगला दिसतोय ना. एवढा कांदा करण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप कष्ट करावे लागतात, रक्ताचं पाणी करावं लागतं. त्यावेळेस असा कांदा तयार होतो. आणि हा कांदा चिरताना तुमच्या डोळ्यात पाणी येतं. तुमच्या फक्त हा कांदा कापत असताना पाणी येतं. हा कांदा लावल्यापासून त्याला इतकं मोठं करण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणीच निघत असतं. आणि आता हा कांदा एवढा मोठा झाल्यानंतर देखील डोळ्यातून पाणीच येतं आहे, कारण ह्या कांद्यामध्ये सगळं पाणीच आहे. आणि ह्या पाण्याने ह्या कांद्याला साल देखील शिल्लक राहिलेली नाही आहे. त्यामुळे पाणी निघतं आहे शेतकऱ्याच्या डोळ्यामधून. आणि तुम्ही त्या ठिकाणी खुर्चीवर बसून ही योग्य वेळ कर्जमाफीची नाही आहे अशी उडवाउडवीची उत्तरं देत आहे. आणि अजितदादा काय बोलतात, सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. अहो, 70,000 कोटींचा घोटाळा करताना सोंग करता आलं का तुम्हाला? माफ करा, मी कोण्या पक्षाचा दलाल नाही आहे. मी देखील महायुती सरकारला मतदान केलेला एक तरुण मित्र आहे. पण आज मला पस्तावा येतोय. कोणतंही सरकार निवडून द्या, त्यांना कोणाचंही घेणं देणं नाही आहे. फक्त शेतकऱ्यांच्या जीवावरती मत मागतात, मोठाले होतात आणि परत आपल्या जे सुख आहे ते भोगायला तयार राहतात. आणि शेतकरी मात्र मरतोय, यांच्या या व्यवस्थेमध्ये भरडला जातोय.